मजेशीर पद्धतीने गणित बघायचंय, चला लगेच. पोलीस आणि चोरांचं गणित आहे. बघा काय आहे. 10 वाजता चोरी झाली. या चोराने 10 वाजता काय केली, चोरी केलेली आहे. पोलिसांनी 1 वाजता चोर पकडायला सुरुवात केली. कंप्लेंट आल्यानंतर 1 वाजले आणि तेव्हा पोलिसांनी चोर पकडायला सुरुवात केली, म्हणजे 1 वाजता. या दोघांमधलं अंतर किती तासाचं असणार आहे, 3 तासाचं असणार आहे. म्हणजे 3 तासानंतर पोलीस चोर पकडण्यासाठी निघाले. चोराचा वेग हा ताशी 42 किलोमीटर होता. किती होता, 42 किलोमीटर पर आवर होता हा जो वेग आहे. बर, 1 वाजल्यानंतर जेव्हा चोर पकडण्याची वेळ आली तेव्हा पोलिसांचा वेग हा काय आहे, वाढलेला आहे. जो किती आहे, 49 किलोमीटर पर आवर. तो कितीने वाढला, तर 49 मधून 42 गेले, किती झाले, 7 किलोमीटर नुसार झाले. मग आता काय करायचंय, पुढे प्रश्न काय, तर किती वेळानंतर चोर पकडला गेला असेल. पोलीस आहेत, चोर पकडणारच आहेत, पण तो किती वेळानंतर पकडला गेला, अगदी सोप्या पद्धतीने बघा. काय करायचं, चोरी झाल्यानंतरचा चोराचा वेग किती होता, 42 होता. त्याच्यानंतर जेव्हा चोरी केली गेली, पोलीस किती वाजता सुरुवात केली चोराला शोधायला, तर 1 वाजता सुरुवात केली. त्याच्यासाठी किती तास लागले, तर 3 तास लागले. बरोबर. आता पोलिसांनी आपला स्पीड कितीने वाढवला, 7 ने वाढवला, म्हणून भागिले 7. 7 एके 7, 7 संग 42, 7 18. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 18 तास. म्हणजे 18 तासानंतर पोलीस चोराला पकडणार आहेत. सोपा आहे ना प्रश्न. अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, याचं उत्तर लगेच कमेंट करून सांगायचंय.